जर एखादा पदार्थ न तळताही तो टेस्टी होत असेल तर मग तो तर आपण करायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण डाएट करत असो, आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि आपल्याला जराही ऑइली पदार्थ खायचा नसेल, तर ही वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा. टेस्टी लागेलही आणि वाटणारसुद्धा नाही की आपण ही तळली नाही. आणि तेलाचा मी इथे थोडाही वापर न करता ही वडी केलेली आहे. तर नमस्कार, मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण करूया ही वडी. तर बघा, ही कोथिंबीर आहे आणि खूप फ्रेश अशी कोथिंबीर आहे. तर याचे फक्त आपल्याला पानं तोडून घ्यायचे आहे बघा. तर मी फक्त कोथिंबीरचे पानं घेणार आहे. आणि ज्या दांड्या आहेत ना, तर त्या आपण मसाल्यामध्ये टाकू शकतो, इतर कुठल्याही भाजीमध्ये. तर मी याचे फक्त पानं तोडून घेतले. आणि आता फ्रेश असली तरच तेव्हाच ती वडी खायलाही चांगली लागते, हो ना. तर आता ही भाजी तोडून झाल्यानंतर ती 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग ती बारीक चिरून घ्यायची आहे. आता वडी वाफवण्यासाठी ना मी भांड्याला थोडंसं तेल किंवा तूप लावू शकतो आपण, असं लावून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये ना आपल्याला ही चटणी मी टाकलेली आहे, लसणाची चटणी. तर 1 अख्खा लसूण, 4-5 हिरवी मिरची, मीठ आणि जिरं अशी एकत्रित करून मी त्याची चटणी करून घेतली. आणि याच्यात आता आपल्याला पाणी टाकायचं नाही बरं का. तर थोडं बेसन पीठ टाकून ना ही आपल्याला वडीचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे पाण्याचा जराही वापर न करता ही आता वडीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप काही पदार्थ टाकायची गरज नाही. फक्त लसूण आणि मिरचीची जी टेस्ट लागते ना या वडीमध्ये, तर ती अप्रतिम चवीची होते. तर जसं लागलं तसं थोडंसं बेसन पीठ टाकून आपल्याला, म्हणजे खूप घट्ट पण आपल्याला भिजवायचं नाही आणि खूप पातळही नाही बरं का. कारण खूप पातळ झाली की ती मऊ होते आणि मग ती पिठाळ लागते. म्हणून थोडंसं घट्टसरच आपल्याला भिजवायचं आहे. तर बघा, याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं. आता इथे ना मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे. त्याला मधून कट करून घेतले आणि ते शेंगदाणे घेतलेले आहे. तर असे शेंगदाणे याप्रमाणे स्प्रेड करायचे. नंतर त्याच्यात भाजलेले तीळ मी टाकलेले आहे. त्याने आपल्या वडीला एक छान अशी चव येणार आहे. आणि इथे नारळ घेतलेला आहे मी, सुकं नारळ किंवा ओलं नारळ आपण कुठलंही घेऊ शकतो. आणि आता ही वडी याच्यावर प्रेस करून घ्यायची याप्रमाणे. तरच त्या म्हणजे चौकोनी जर वड्या करायच्या असतील तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आणि आता हे उरलेलं मिश्रण त्याच्यावर टाकून द्यायचं. पोटभर खा, कितीही खा तरी आपलं वजन वाढणार नाही. इतकी हेल्दी आणि टेस्टी ही वडी होते. आता याला आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे बघा. तर कुकरमध्ये ना
शिट्टी लावूनच तुम्ही उकळून घ्यायची आहे. म्हणजे असं शिट्टी काढून वगैरे नाही, चांगल्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे ती वडी चांगली शिजते आतून सुद्धा. तर मी आता 3 शिट्ट्या काढून वाफून घेतली बघा ही वडी. आता आपण त्याचे पीस करूया. तर याचे पीस केल्यानंतर ना आपण ती तशीच खाऊ शकतो, तरी ती चांगली लागते. तर गाईज, माझ्या या चॅनलवर आहे ना बऱ्याचशा काही डाएट डिशेस आहेत, जसे घावन आहे, पराठे आहे, ढोकळा आहे. तर अशा काही रेसिपी आहे की तुम्ही डाएटमध्ये पण त्या खाऊ शकता आणि पोटभर खाऊ शकता. आपलं वजन जराही वाढणार नाही. इतके छान छान पदार्थ मी माझ्या चॅनलमध्ये आहे, तर ते तुम्ही सर्च करून नक्की बघा. तर बघा किती छान, आणि त्याचे चौकोनी असे काप पडलेले आहे. मऊ झालेली नाही, पिठाळ झालेली नाही, खूप छान अशी शिजलेली आहे. आता तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही थोडी शॅलो फ्राय करू शकता. जर तुम्हाला अशी म्हणजे थोडी आणखी खमंग करायची असेल तर पॅनमध्ये थोडंसं, मी तर तशीच खाते, पण घरच्यांसाठी मी थोडी केली त्याला शॅलो फ्राय. तर मी पॅनमध्ये, आता जर आपणही खाऊ शकतो, जर आपलं डाएट असेल ना तर तूप खायला काही हरकत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे. आणि 1 छोटा चम्मच हिंग टाकायचा आहे. आणि आता ही वडी आपल्याला चांगली शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. हिंग, मोहरी, त्याच्यात लसूण, जिरं, मिरची, याचं चव इतकी छान लागते. आणि शिवाय कोथिंबीर आहे, तर त्याच्यामुळे ही वडी अप्रतिम चवीची होते. आणि आपण जे टाकले शेंगदाणे, खोबरं, तीळ, त्यामुळे आणखीनच छान अशी चव आपल्या वडीला येते. तर तळण्याची काहीही गरज पडत नाही. आणि इथे मी तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही, तरीसुद्धा अप्रतिम चवीची ही वडी झालेली आहे. वरण भात आणि ही तोंडी लावायला वडी, अप्रतिम चवीची अशी ही वडी होते. तर गाईस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचं जर डाएट असेल तर तुम्ही नक्की खा, पोटभर खाऊ शकता. मी सुद्धा खाते. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.